हरिओम. आज मंगळवार 22 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. ऐकूया. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली आणि ती काढण्याकरता मी आत उडी मारतो असं तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य होता. तो म्हणाला, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला आणि त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर त्याचं काय झालं असतं असं म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करीत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू ना, हे त्याला माहीत असतं. आणि म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितलं लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीच लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असं म्हणण्यापर्यंत आपली मदत जाते का? सध्या दिसतं ते सुख आपलं खरं असं मानित असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावं, हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल ना तेच करीत राहावं, म्हणजे मग आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथे गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असायला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचं बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.